La 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 मुन्ना बड़ा प्यारा अम्मी का दुलारा, मुन्ना बड़ा प्यारा अम्मी का दुलारा, कोई कहे चाँद कोई आँख का तारा, कोई कहे चाँद कोई आँख का तारा, हंसे तो भला लगे रोए तो भला लगे, हमको उसके बिना कुछ भी अच्छा न लगे, हंसे तो भला लगे रोए तो भला लगे, हमको उसके बिना कुछ भी अच्छा न लगे, जियो मेरे लाल जियो मेरे लाल, तुमको लगे मेरी उम्र जियो मेरे लाल। लगी लेकिन मैंने अब है जीना सीख लिया, जैसे भी हों दिन मैंने अब है जीना सीख लिया, अब मैंने ये जाना है खुशी है क्या गम क्या, दोनों ही दो पल की है रुते, न ये ठहरे ना रुके, जिंदगी दो रंगों से बने, अब रूठे अब मने, यही तो है यही तो है यहाँ। देर लगी लेकिन मैंने अब है जीना सीख लिया, आंसुओं के बिन मैंने अब है जीना सीख लिया, अब मैंने ये जाना है। मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ टुडे, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असाच मोठा हो, स्वकर्तृत्वावर सगळं चालू देत, केलं आहेस की, घर पण घेतलं, गाड्या घेतलाय वगैरे वगैरे चालूच आहे की, वाढदिवसाच्या हार्दिक आठवण एक शाळेत असताना 5 वर्षाचा होता आणि टिक्का काढताना लॉकेट अंगठी घातली आणि 7:30ला गाडी यायची ना, तर गाडी आली 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 म्हणेपर्यंत लॉकेट काढलं ना, हातात अंगठी तशीच राहिली आणि गेला, अंगठी काढून ठेवली बोलला पण सापडली नाही म्हणून सगळ्या घरात शोधली अंगठी आणि मग दादांना कळलं तर म्हणाले कशाला दागिन्याचं तू हे करते, आता त्याला काहीतरी जीवाला धोका होईल, मुलं शाळेत ह्याच्यात ग्राउंडवर फिरतात, तू कशाला घातलं, ओरडायला लागले मला. मग म्हणले जाऊन बघून येऊ शाळेत. मग आम्ही दोघं शाळेत आलो. देशमुखबाई होती तुझी, मग ती देशमुखबाईंना बघून त्यांनी लगेच खिशात हात घातला आणि एका प्लास्टिकच्या डबीत अंगठी ठेवली होती, गिटारची डबी होती गिटार, आणि ती त्या डबीतली ती अंगठी काढून दिली
ते काय आहे? लहानपणापासून चॅप्टर आहे ना तो. नाही ते तर आहेच. हं. चला काय अजून काही चॅप्टरपणा कमी नसेल झालेला, नाही. नाहीच झालेला नाही आहे की नाही? हं? नटखट आहे तो. कृष्णबाळ आहे कृष्णबाळ आहे, माझं. कृष्णबाळ आहे, करेक्ट. कृष्णबाळ आहे. येस येस. मग कृष्णबाळाचं महिमा चालूच असायची ना. हं. झालं चला. असंच मोठा असं हो. मोठा हो. आणि बोल बोलता राजा माझा 50 वर्षाचा झाला. त्याला तर नातू व्हायची वेळ आली हो ना. ना. खूप त्याला नातू व्हायची वेळ आली आहे की नाही? खूप खूप शुभेच्छा गुड तुला. गुड. आता अभिनंदन. इथून तर काय प्रेझेंट पाठवता येत नाही आता आल्यानंतर. ही आत्ताची आठवण पाठवली तीच काय, गिटार मधल्या डब्यातली अंगठी. हो. हं? त्याच्यानंतर जन्मताचं काय जन्मला त्यावेळेला सगळा गोकुळाष्टमीचा आनंदी आनंद. हो. आणि अण्णांना खात्री होती. नाचलो पण होतो ना मी. हो. नाही अण्णांना खात्री पण होती ना हं. की मुलगाच होणार आहे. कृष्णाचे सगळे डोळायला लागलेत. कृष्णाचं एक चित्र खूप आवडलं म्हणून नाही, अण्णा पण- म्हणत होते की मुलगाच होणार आहे ताईला. आणि खरंच त्याप्रमाणे आणि झालं. गोकुळाष्टमीलाच झाला. खूप खूप आनंद झाला. आणि मावशी तर आजीला घेऊन गरा 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 फिरवा तो दिवस. छान. आणि मग दहीहंडीला दादा खूप नाचले. कधी याच्यामध्ये गल्लीत कधी ते जायचं नाही सगळ्यांच्यात. पण त्यावेळेला खूप आनंद झाला. सगळ्यांनाच आनंद झाला होता. सगळ्या तेव्हापासून नाचतोच आहे अजून मी हो आहे की नाही? हो. छान छान आहे. चला घ्या, मजा करा. छान राहा. हं. आणि आनंदी राहा सगळे. आनंदी हं? नाही आनंदाने सगळं साजरा करा. हो. आणि शांत राहा. डोकं शांत ठेवा. येस येस. हा ठीक आहे. वाढदिवसाच्या फार मोठा झाला. खूप मनापासून शुभेच्छा. शुभेच्छा तुला. आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे पण आहे. तुला आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद आहे. बाय चला. बाय. इथं हॅपी बर्थडे राजेश. मेनी हॅपी रिटर्न्स. एन्जॉय करा. हां. राजेश, आज तुझ्या वयाला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. खरं म्हणजे तुझ्या वयाला 50 वर्ष पूर्ण झाली या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. आज अजूनही सुनील गावस्करची प्रतिमा असलेला छोटा राजेश डोळ्यासमोर उभा राहतो आणि पूर्वीच्या आठवणीमध्ये मन रमून जातं. आजच्या दिवशी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तुझ्या कर्तृत्वाचा. आज कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना अतिशय ॲडव्हर्स अशा सिच्युएशनमध्ये तू अमेरिकेसारख्या बलाढ्य व मोठ्या देशामध्ये जाऊन स्वबळावर व स्वकष्टाने जिद्दीने तिथे उभा राहिलास आणि स्वतःचा संसार थाटलास. त्याबद्दल तुझं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे असं वाटतं. तुझ्या या कर्तृत्वाबद्दल आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. असंच कर्तृत्व तुझं पुढं चालू राहावं. तुला आरोग्यदायी व संपत्तीपूर्ण असं आयुष्य लाभो अशी आज परमेश्वराकडं आम्ही प्रार्थना करतो. आणि या दिवशी वी बोथ यू विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड हॅपी बर्थडे टू यू our dear Rajesh. Thank you. Happy birthday, Rajesh. Have a good day. Have a nice day. सावजी. Happy birthday, Sauji. Wish you a lot of happiness on your 50th birthday. Enjoy your day. Rajesh, we love you. And wish you happy birthday. And wish you happy birthday. Hi Rajesh, wish you a very happy golden birthday. I take this opportunity to thank you for all you have done for me. In very little words, my life in US began because of your efforts.
Happy birthday, Rajesh Bhau. You're very supportive and very passionate. I love the way you enact during taboo games. खूप मजा येते. Hi Rajesh Kaka, you have been a great support to me as well during my initial days in US. I still recall you picking me up from the bus stop late in the evening when my dad wasn't answering his phone call. And this was during winter, so we're very blessed to have you around and wish you many, many happy returns of the day. Hi Rajesh Kaka, happy golden birthday. It's always fun to have you around. Whenever you come over, Mom makes amazing non-vegetarian food, so please keep coming often. Happy birthday. Okay, happy birthday. Happy birthday. Hi Rajesh, how are you? Happy birthday. Enjoy your birthday, 50th birthday. हॅलो राजेश, कसा आहेस तू? तुम्ही सगळेजण मजेत असणारच आहात अशी अपेक्षा करते. तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुझे काही फोटो शेअर करायचे आहेत आणि मी मध्ये असा अल्बम चाळत होते तेव्हा मला तुझे लहानपणीचे फोटो माझ्याबरोबर आणि वर्षाताईबरोबर बघितले. मध्ये मधुराचा फोन आला की तुझ्याकडे काही राजेशचे लहानपणीचे फोटो असतील तर जरूर शेअर कर. मग यावेळी मला ते शेअर करायचे आहेत तर मी ह्याच्याबरोबर ते शेअर करीत आहे. तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी, तुझ्या भावी करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या फॅमिली पर्यंत पोहोचणारच आहेत. एन्जॉय कर तुझा बर्थडे, 50th बर्थडे तुम्ही सगळेजण एन्जॉय करा. थँक्यू. हाय राजेश, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुख, समृद्धी, समाधान, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सुरना सजे क्या गाव में या गाण्यावर चिडणारा आणि रुसणारा राजेश आज 50 वर्षाचा झाला आहे आणि त्या गाण्यावर तू का चिडत होतास त्याचं कोडं अजूनही मला सापडलेलं नाही. एनिवे, अजून 50 वर्ष अशीच उत्तम प्रगती तू करत राहो ही प्रार्थना. Rajesh, many happy returns of the day to you, and I keep remembering you whenever I have vodka along with some limbu, salt and mirchi all put together. Fantastic. A lot of people have started having it that way now, and let's have a session soon in the coming days. Have a blast. Have a great birthday. राजेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 50 संपून 51 चालू झालं. आता सर्व बाच्यांच्या पाठीमागं अधिक ताकदीने उभं करण्याकरता हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. राजेश, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Many happy returns of the day, Rajesh Bhau. Happy 50th birthday, Rajesh uncle. Wish you health and happiness. ये दिन आए बार ये दिन जाए पूजिए हजारों साल ये जिंदगी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. राजेश, हाउ आर यू? आज तुझा 50वा वाढदिवस आहे आणि तुझ्या ह्या 50व्या वाढदिवसाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच आनंदी राहा. तू आणि ऋता उत्तम कपल आहात. एकमेकांना तुम्ही खूप प्रेम करता आणि एकमेकांसाठी तुम्ही पुष्कळ वेळ देता. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 50 वर्षानंतर मला असं वाटतं तू तुझ्या आवडीच्या गोष्टी कराव्यात, वेगवेगळे छंद जोपासावेत आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करावं, जे मी ऑलरेडी करतो आहे. त्यामुळे विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ अँड बी हॅपी अँड बी always be with you and your relationships. Thank you. Thank you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Rajesh. Happy birthday to you. राजेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मिस यू. बाय. एन्जॉय. हाय राजेश मामा, हॅपी बर्थडे. मामा मुलींचा मामा, प्यारा मामा. 50 वर्ष पूर्ण केली. मस्त वाटलं, मजा वाटली.
सगळे 50 वर्षातले लहानपणीचे दिवस आठवले. तुझ्याबरोबर क्रिकेट, गणपती सगळे दिवस आठवले. अशीच 50 वर्ष अजून पुढे पूर्ण करायची आहे तुला. आमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. भारतात परत ये. परत येऊन आपण खूप मजा करू. शुभेच्छा परत एकदा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राजेश. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू लहानपणी खूप खोडील होता, पण आता खूप प्रेमळ आहेस तू. आणि मी अमेरिकेतल्या ट्रिपमध्ये खूप जाणवलं मला. आणि तू असाच राहा. अशीच वयाची 100वी गाठ. आणि परत आम्हाला तुझा सहवास लाभू दे. तू इंडियामध्ये ये. आपण लहानपणासारखंच सगळ्या एकत्र राहण्याची मजा घेऊया. आणि परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राजेश भाऊ, 50व्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. ही हाफ सेंचुरी कंप्लीट करताना तू परिस्थितीचा, टीमचा, बाकी सगळ्यांचा विचार करून खेळला असशील. पण आता पुढच्या शतकाकडे वाटचाल करताना मात्र फक्त स्वतःसाठी खेळ. मस्त एन्जॉय कर. आपली बकेट लिस्ट घेऊन पूर्णपणे ती बकेट लिस्ट फुलफिल करायचा प्रयत्न कर. Happy birthday, Rajesh Mama. Happy birthday, Rajesh Bhau. Happy 50th birthday, Sauji. Hey Rajesh, happy birthday. Happy birthday, Rajesh Bhau. So Rajesh, I want to let you know that turning 50 means that you will spend more time trimming your nose hair than trimming your head hair. That also means that everything that doesn't hurt doesn't work. You will also realize that your parents were right about nearly everything. And finally, turning 50 means you're so old that doing it 3 times a night is how many times you will get up to pee. Jokes aside, Rajesh Bhau, enjoy your 50th. Bye. Happy birthday, Rajesh Mama. राजा, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या सर्व कुटुंबाकडून. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय ॲज एव्हर. राजेश भाऊ, तुला 50व्या बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. Wish you a very happy birthday, Rajesh Mama. Happy birthday to you. राजा. Hi Rajesh Sauji, wishing you a very happy birthday. प्रवीण, विवान, अगस्त्य आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. तुमच्या एकत्र बोलूया. किती वेळ मी तुला सांगितलंय. हॅलो मला दाखव. हा थांब इन द मोमेंट. हा 1 2 2.5 3 many happy returns of the day राजेश मामा. विशिंग यू ऑल द. ठरलं होतं ना आपलं काय बोलायचं. नाही ठरलं होतं. तिच्या काय म्हणजे जाऊ दे. मेनी हॅपी रिटर्न्स राजेश मामा. तुझी थोडी ट्राय केली ऍक्टिंग करायची पण नाही केली. जमेल पण मेनी हॅपी रिटर्न्स. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लवकरच भेटू आता आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये. Hi Mama, wish you a very happy birthday from me and Gautam. We will call you again when we have a little bit of time. We are really running on our schedule. Hey Mama, happy 50th birthday. आज 50th birthday म्हणजे 50 beers today. I'm just kidding. Okay, have a great day. Hi Mama. Hi Mama. So एक छोटी नाही खूप आठवणी आहेत मामाबरोबर आमच्या. बट स्टार्टिंग मध्ये बघितलं म्हणजे जेव्हापासून आम्ही लहान होतो आणि आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून मामा वॉजंट ॲज मच अराउंड कारण ही वॉज इन US. आणि तरी पण आम्हाला असं कधी वाटलं नाही की आमचा मामा इथे इंडियात नाही आमच्याबरोबर. सिम्पल थिंग्स लाईक आम्ही प्लेनला जरी बघायचो तरी आईला म्हणायचे की अरे ते बघ मामा आहे प्लेनमध्ये. असं काहीतरी असे छोटे आणि एवढ्या त्यांच्या पण आठवणी होत्या मामाबरोबर की ऑलवेज इन्सिडेन्सेसमध्ये अरे मामा असतात. सो आम्हाला असं कधीच वाटलं नाही की मामा इथे नाही आहे ऑर दॅट वी डोंट नो हिम ॲज मच. सो अँड जे विशेस व्हायचे आणि एवढं फोन्स आणि याहू मेसेंजरवर आम्ही लॉग इन करून ते दिसायला मोस्ट टाइम जायचं की हे दिसते का ऐकू येते का. पण तरी पण असं व्हायचं नाही की आम्ही टचमध्ये नाही आहे मामाच्या.
So he was always in touch, and you were always in touch, and you were always there for us. So thank you so much, Mama, for being as lovely as you are, and that level of energy and everything, very inspirational. So thank you so much. मला श्रेयाकडनं कळलं होतं राजेश मामा आणि येणार म्हणून, आणि ऑलरेडी एक्साइट किस्से भरपूर ऐकले होते, त्यामुळे एक्साइटमेंट लेवल ऑलरेडी डबल होती. आणि जसं तुम्ही आलात तसं सेम एन्व्हायरमेंट कॅरी ऑन केलं. आणि मामाने इतकं जॉली मामा असं तिला आहे असं मला वाटलं नव्हतं. आणि खूप फ्रेंडली, खूप एक्साइटेड आणि फुल एनर्जेटिक असं मामा आहे. त्यामुळं एकदम छान वाटलं. आय होप that remains the same, आणि असेच लाड आमचे होत राहावं लाईफ टाइम. भरपूर लाड. खूप खूप स्पेशली US ला आम्ही गेलो तर म्हणजे कांट इवन से हाऊ मच लाड मामाने केलेत आमचे. So wish you a very 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 happy birthday, 50th Mama. 50th birthday from all of 3 of us. Enjoy. म्हणजे मी तुझ्या वेडिंगला यायचं नाहीये? यायचंय मामा. You have to be there. Everybody has to be there for my wedding. Without you all my wedding is going to be incomplete. Happy 50th birthday Mama. Hope you have a great year and a great day. हॅलो राजेश भाऊ, 50व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. या 50व्या वाढदिवसाला मला असं वाटतंय गेल्या 4-5 वर्षात तू बरेच काही तुझ्या पॅशनच्या गोष्टी करायला लागल्या ज्या तुला खूप आवडतात. मेन म्हणजे क्रिकेट. तर त्या गोष्टी तू करायला पाहिजेस आणि तू करत राहा. दुसरं म्हणजे मी US ला आले होते तेव्हा मी जे ऑब्झर्व केलं होतं ते सांगते की तुला माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम आणि जे आपलं खोडेंचं जे ओरिजिनल हे आहे सवाई गंधर्व किंवा तेव्हापासूनच जी तुझी एक कोपऱ्यात राहून गेलेली इच्छा आहे की ते करायचंय. तर मला असं वाटतं की तू काहीतरी ठरव आणि अगदी जरूर तू ते छोटे मोठे प्रोग्राम्स का विना US ला करायला सुरुवात कर. आणि साऊंड सिस्टीममध्ये कान तयार आहेतच, सो त्याच्यात तू काम करत राहा. मला असं वाटतं तू त्या खूप एन्जॉय करतोस ती गोष्ट. बाकी पोरांना तर सगळ्या भाच्य कंपनीला तर तू जीवाचा गड आहेसच. कारण आम्ही बघतो ज्या पद्धतीने तू ऋता दोघं जण मुलांना जे काही जीव लावता, आमच्यासाठी ते खरंच खूप प्राऊड फील आहे. आणि तुला US ला जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेला जे काही आम्ही एन्जॉय केले तुझ्याबरोबर, तर ते अमेझिंग होते ते डेज. मी खूप एन्जॉय केलं. तर पुढे जाऊन असंच चालू राहीलच आपलं. ट्रिप्स पण करत राहू आणि पुढच्या आयुष्यासाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा. हाय राजेश, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हे आता वाक्य ऐकून ऐकून तुला आता बरंच वेळ झाला असेल, कारण पहिल्यापासून सुरुवात झाली. हा माझ्यामध्ये किमान 25वा व्हिडिओ असेल की हे नुसतं वाक्य ऐकतोस. अर्थात ऐकलंच पाहिजे, कारण वाढदिवसच स्पेशल आहे तुझा 50वा. हा खूपच वेगळा असतो. मी आपल्यातल्या काही गोष्टी मी जरूर शेअर केल्या तुझ्याबरोबर. मला वाटतं तू 4 वर्षाचा आणि मी 6 वर्षाचा, तेव्हा आपली पहिली भेट झाली शोभा आणि वसंत सावलींच्या लग्नामध्ये. आणि तिथून आपली जर्नीला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर आपण रोडगेंच्या वाड्यामध्ये एकत्र खेळायचो, मग पवारांचा वाडा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण एकत्र खेळलो. SP कॉलेजला जाऊन खेळलो. त्यानंतर मग पद्मदर्शन सोसायटीमध्ये 1980 सालापासून पद्मदर्शन सोसायटीमध्ये आपल्याला खेळायची सुरुवात झाली एकत्र. आणि मग तिथून आपली खरी मैत्रीला सुरुवात झाली. नंतर रिलेशन्स झाले आणि ते कंटिन्यू राहिलं. आणि मग आपण किमान 15 वर्ष शाहू कॉलेजवर खेळलो आहे एकत्र क्रिकेट. हे अशा बऱ्याचशा आठवणी तुझ्याबरोबर आहेत. खूप काही आठवणी मी शेअर करू शकतो, पण वेळा अभावी मला जास्त काही शेअर करता येत नाही. आणि ऑफकोर्स शेवटची ट्रिप जी आपण UKला केली आणि लॉर्ड्स जे एकत्र बघितलं, जे आपलं बरेच वर्षाचं स्वप्न होतं की लॉर्ड्सला जाऊन यायचं, ते आपण पूर्ण केलं. त्यावेळेस मला खरंच खूप इतकं भारी वाटलं नाही की अरे, जे आपण 25-30 पूर्वी आपण फक्त बोलायचो की अरे लॉर्ड्सवर जाऊ रे एकदा तरी. आणि त्यावेळेस खरं आपलं काही मनात पण नव्हतं, पण ते आपण करत आलो. आणि खरंच ते प्रत्यक्ष झालं. खूप मजा आली, खूप बरं वाटलं.
अशा खूप आठवणी आहेत, खूप काही शेअर नक्की होईल आणि तुला त्यासाठी परत यावंच लागेल अर्थात. तर नक्की भेटूया पुन्हा आणि तुला पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझा मिलिंद.